नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय ॲनालायझर. आज मी तुम्हाला फक्त आणि फक्त माहिती सांगण्यासाठी आलेलो आहे. ही माहिती का सांगतोय ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. एखादी घटना, एखादा खटला, एखादी केस ही दीर्घकाळ चर्चेमध्ये राहते आणि काही दिवसानंतर या खटल्यातून काहीच हाती लागत नाही. बातम्या खूप होतात. कोर्टाची ट्रायल जशी होते तशी मीडियाची ट्रायल होते आणि या मीडियाच्या ट्रायल नंतर हाती काय लागतं तर काहीच नाही. अशी स्थिती जेव्हा येते तेव्हा या केसमध्ये नेमकं काय झालं आहे असा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडत असतो आणि हे असं कसं झालं असाही प्रश्न आपल्या सगळ्यांना पडत असतो. आता काही बंधनं अशी आहेत की न्यायालयीन निकालाच्या विरोधामध्ये फेअर क्रिटिसिझम करता येऊ शकेल, म्हणजे अगदी स्वच्छ अनालिसिस त्याचं करता येऊ शकेल. पण न्यायालयीन निकाल असाच का असा प्रश्न आपल्याला कुणाला विचारता येत नसतो. आपण भारतीय नागरिकांनी आपल्या प्रति राज्यघटना समर्पित करताना एक संकल्प केलेला आहे, एक नियम स्वतःसाठी आपण करून घेतलेला आहे आणि तो नियम म्हणजे आम्ही आमच्यातल्याच न्यायालयीन व्यवस्थेवरती पूर्ण विश्वास ठेवू, त्यांच्या हेतूवरती शंका घेणार नाहीत किंवा त्यांना विशेषाधिकार बहाल करू. आपण हे विशेषाधिकार बहाल केलेले आहेत, त्यामुळे आपण कधी शंका घेत नसतो, शंका घेऊही नाही. न्यायालयीन निकाल हा न्यायालयीन निकाल आहे, तो स्वीकारायचा असतो. तरीही या खटल्यामध्ये जे जे काही घडलंय ते माहितीच्या स्वरूपामध्ये जाणून घेण्याचा हक्क सर्वांनाच आहे. म्हणून छगन भुजबळांच्या केसमध्ये जे काही घडलंय ते मी तुम्हाला सांगायला आलेलो आहे. छगन भुजबळ हे राष्ट्रवादीतले हेवीवेट मंत्री, एकेकाळचे निष्ठावान लढवय्ये शिवसैनिक, पुढे काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसमधून शरद पवारांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते मोठे नेते बनले. याच छगन भुजबळांची केस म्हणजे महाराष्ट्र सदनची केस आपल्या सगळ्यांना परिचित आहे. तसे भुजबळांवर जे मोठे 2 आरोप झाले ना, त्यातला एक महाराष्ट्र सदनचा घोटाळा आहे आणि दुसरा तेलगीचा घोटाळा आहे. या 2 घोटाळ्यामध्ये भुजबळांचं नाव चर्चेत होतं. तुम्हाला आठवत असेल तेव्हा जी वाहिनीवर एक हास्याचा कार्यक्रम चालायचा आणि ते पडवळची भाजी, आर्मस्ट्रॉंग अशी शब्द वापरले म्हणून भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी जी मराठीचं कार्यालय फोडलेलं होतं, आठवत असेल आपल्याला. ही 2 महत्वाची आरोप भुजबळांच्या आयुष्यातली आहेत. आता तेलगीचा आरोप जवळपास हस्तगत झाल्यात जमाय, कारण तेलगीच्या आरोपामध्ये शरद पवारांचं नाव देखील होतंच. पुढे तेलगी गेला, पण त्याची ती दंतकथा मात्र कायम राहिली. दुसरा आरोप म्हणजे महाराष्ट्र सदन मधला घोटाळा. महाराष्ट्र सदनाची नवी इमारत बांधताना एक मोठा अपहार झाल्याची शंका, तक्रार येऊ लागली होती. याच तक्रारीवरून उच्च न्यायालयानं एक SIT गठीत केलेली होती आणि ही SIT होती ईडी, म्हणजे तेव्हा सुद्धा ईडी आणि राज्यातलं अँटी करप्शन ब्युरो ACB. या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि ईडी या दोघांची मिळून एक SIT स्थापन केली आणि या SITनी अहवाल द्यावा असं न्यायालयानं सांगितलं. आता कालांतराने या ईडी आणि ACBच्या SITने आपला मोठा अहवाल तयार केला आणि हा अहवाल सरकारला सादर केला. या अहवालानंतर या दोन्ही तपास यंत्रणांनी, म्हणजे मी आता जरा जास्त फोकस करतोय, या दोन्ही तपास यंत्रणांनी छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये दोन्ही तपास यंत्रणांनी वेगवेगळे गुन्हे दाखल केले. या सगळ्या तपासात त्यांना निष्पन्न झालं, त्यांना वाटलं, त्यांना कळलं, त्यांच्याकडे माहिती होती की यात गुन्हे दाखल करण्यासारखी स्थिती आहे आणि गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर साधारण 2016 साली, 2014चं हे प्रकरण, 2016 साली या प्रकरणामधलं चार्जशीट दाखल करण्यात आलं. चार्जशीट दाखल झाली. हजारो पानांचं आरोपपत्र होतं हे, हजारो पानांचं. या
चार्जशीट नंतर प्रक्रिया काय असते हे लक्षात घ्या. प्रक्रिया असते कोर्टाने ट्रायल चालवावी, साक्षीदार तपासावेत, उलट तपासणी व्हावी, मग साक्षी विक्षी तपासून झाल्या की त्यानंतर कोर्ट निर्णयापर्यंत येतं. आता या काळामध्ये एक मोठं ऑप्शन सरकारनं म्हणजे कायद्याने आपल्या सगळ्याच आरोपींना एक मोठं अस्त्र दिलेलं आहे, ते म्हणजे डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल करण्याचं. म्हणजे या सगळ्या आरोपातून मला मुक्त करण्यात यावं असा अर्ज दाखल करण्याचं एक अधिकार, एक हक्क, एक स्वातंत्र्य आरोपींना दिलेलं आहे. आणि जेव्हा जेव्हा असं लक्षात येतं की यात काहीही तथ्य नाही आहे या आरोपांमध्ये, तेव्हा तेव्हा न्यायालय असं डिस्चार्ज ॲप्लिकेशन मंजूर करू शकतो. या डिस्चार्ज ॲप्लिकेशनमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे काही निर्णय आहेत आणि ते निर्णय महत्त्वाचे यासाठी आहेत की हे डिस्चार्ज ॲप्लिकेशन मंजूर कुठल्या स्थितीमध्ये होतं हे आपल्या लक्षात येईल. सर्वोच्च न्यायालय म्हणतं की इन केस असं तुम्हाला वाटत असेल की यातल्या आरोपाबाबत हे शंका आहेत, म्हणजे हे आहेत आरोप, संशय आहे की आरोप खरे असावे, संशय आहे, म्हणजे खात्री आहे नाही, संशय अशी स्थिती जरी असेल तरी हे डिस्चार्ज ॲप्लिकेशन मंजूर करू नये, त्याची सुनावणी व्हावी, त्याची केस पुढे चालावी. छगन भुजबळ यांच्या वतीनं याच डिस्चार्ज ॲप्लिकेशनचा वापर करण्यात आला आणि न्यायालयाला विनंती करण्यात आली की हे डिस्चार्ज ॲप्लिकेशन मंजूर करण्यात यावं. आता तुम्हाला मला आणखी एक गोष्ट यातली महत्त्वाची नोंद करून सांगायची आहे, जी अत्यंत महत्त्वाची आहे. देवदत्त मराठे नावाचे एक अधिकारी होते सार्वजनिक बांधकाम विभागाचे, आणि या देवदत्त मराठे यांनी देखील हायकोर्टासमोर एक केस दाखल केलेली होती, की याचिका दाखल केलेली होती या सगळ्या गुन्ह्यांच्या विरोधामध्ये. तेव्हा देवदत्त मराठे यांची याचिका उच्च न्यायालयानं फेटाळून लावली होती, कारण सांगितलं होतं की या सगळ्या घटनेमध्ये सकृतदर्शनी पुरावे दिसतायत. तेव्हा ही याचिका फेटाळून लावतो. आता आरोपपत्र दाखल झालंय हजारो पानांचं. याआधी देवदत्त मराठे नावाच्या व्यक्तीची याचिका फेटाळून लावण्यात आलेली आहे. या स्थितीमध्ये म्हणजे SITचा आणि सोबत ACBचा आणि EDचे स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत, आरोपपत्र दाखल झालेलं आहे, एक याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. संशय असेल तर डिस्चार्ज फाईल करू नये असा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. अशा स्थितीमध्ये कोर्टासमोर डिस्चार्ज ॲप्लिकेशन सादर केलं गेलं. या ॲप्लिकेशन सादर होतानाच्या काळामधली अजून एक माहिती मी तुम्हाला सांगतो आहे. ती माहिती अशी आहे की या केसमध्ये पूर्वी सरकारी वकील म्हणून जे काम बघायचे ते ॲडव्होकेट घरत हे होते. या ॲडव्होकेट घरत यांच्याकडून ही केस राज्य सरकारनं काढून घेतली आणि ती अजय मिसार नावाच्या एका नाशिकमधील नामांकित वकिलांच्याकडे ही केस सुपूर्द करण्यात आली. अजय मिसार हे नाशिकचे एक नामांकित वकील आहेत ज्यांच्याकडे ही केस सुपूर्द करण्यात आली. आता भुजबळ साहेबांची केस नाशिकच्या मिसारांच्याकडे आल्यावर त्यांनी डिस्चार्ज ॲप्लिकेशन फाईल केलं आणि कोर्टाने हे डिस्चार्ज ॲप्लिकेशन मंजूर करत भुजबळांना दोषमुक्त करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय लागू झाला. आता या कोर्टाच्या निर्णयाला सहर्ष स्वीकारत, कोर्टाच्या निर्णयाचा मान ठेवत काही प्रश्न राज्य सरकारला विचारावी वाटतात. ती अशी आहे की राज्य सरकारने वकील बदलल्यावरच म्हणजे डिस्चार्ज फाईल करायच्या वेळेला वकील बदलण्याचा निर्णय घेतला. तो म्हणजे कालावधी संपून गेला होता म्हणून की आणखी काही कारण होतं हे देखील स्पष्ट करणं आवश्यक आहे. आणखी एक प्रश्न असा विचारावासा वाटतो की अगदी पाकिटमारीच्या केसमध्ये सुद्धा आरोपीच्या बाजूनी निकाल गेल्यावर अपील करणारं राज्य सरकार या केसमध्ये अपील करण्याचा निर्णय का घेत नाही आहे. म्हणजे अगदी हीच माहिती नाशिक जिल्ह्यातल्याच एका विधिमंडळ सदस्यांनी, कायदे मंडळाच्या सदस्यांनी अधिकृतरित्या तपास यंत्रणांना विचारलेली आहे. ते पत्र तुम्ही दोन्हीही बघताय. ज्या पत्रात ते म्हणतायत की काय झालंय याबाबत, अपील केलंय की नाही याबाबत मला अवगत करण्यात यावं. ती माहिती देखील अद्याप देण्यात आली नाही. कोर्टाचा निर्णय असतो, त्याचं स्वागतच केलं पाहिजे, आदरच केला पाहिजे. स्वागत नाही करता आलं तर आपल्याला पुढे अपील करण्याची एक संधी असते, पण आदरच केला पाहिजे. कुठल्याही स्थितीमध्ये तो मान्यच केला पाहिजे. पण राज्य सरकारला या विषयामध्ये अपील का करावं वाटलं नाही
हा देखील एक मोठा गहन प्रश्न राज्याच्या विधिमंडळ सदस्याला पडलेला आहे. आणि म्हणूनच या केसमधलं हे डिस्चार्ज ॲप्लिकेशनला मंजुरी देऊन भुजबळांना आरोपमुक्त करण्याची प्रक्रिया ही खरं तर पुढच्या कोर्टामध्ये आव्हान देऊन त्याला स्थगिती मिळवणं किंवा अन्य प्रोसेस करणं आवश्यक होतं. ते झालेलं नाही आहे. म्हणूनच राज्य सरकारची भूमिका या संपूर्ण प्रकरणामध्ये संशयास्पद अशा स्वरूपाची वाटते. भुजबळांची ही केस आपल्यासमोर मुद्दाम यासाठी मांडतोय की यात अनेक तर्कवितर्क, चर्चा, निर्दोष मुक्तता वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टी समोर येत आहेत. त्यात झालंय काय हे आपल्या सगळ्यांच्या समोर यावं यासाठीच हा मुद्दा जाणीवपूर्वक मांडलेला आहे. यात हेतू फक्त माहिती देणे आहे, न्यायालयाच्या निकालावर भाष्य करणे असा नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.